नाती आपल्यासाठी खूप महत्वाची असतात, पण काही नात्यांमध्ये ना खूप जवळ आलं तर आपल्याला नको वाटतं. काही नाती आपल्याला वाटतात घट्ट धरून ठेवावीत, पण ती धरली तर त्रास होतं. असं सगळं काहीतरी कन्फ्युजन होत राहतं नात्यांच्या बाबतीमध्ये. का होत असेल? त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते आहे अटॅचमेंट स्टाईल. या अटॅचमेंट स्टाईलमुळे आपण कधी आपल्याला वाटतं नाती जवळ असावीत, कधी वाटतं नाही नाही लांबच असलेली बरी. एकच नातं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळं वाटू शकतं आणि यातनच नात्यांमध्ये कधी दुरावा येतो, कधी ताण निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो. काय आहे हे सगळं नेमकं ते आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. आज आपण समजून घेऊ की हे अटॅचमेंट स्टाईल काय आहे आणि नात्यांचा किंवा नात्यांमधला आपलं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये या अटॅचमेंट स्टाईलचा काय संबंध आहे. आपण एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा नातं प्रस्थापित करतो त्यावेळेला ते खूप जवळचं असतं किंवा एका विशिष्ट अंतरापर्यंतच आपण त्याला ठेवतो. काही नाती अगदी आतमध्ये शिरलेली असतात असं आपण म्हणतो. हे जे होतं, हे जे आपण अटॅच्ड होतो नात्यांमध्ये, त्याच्या काही वेगवेगळ्या स्टाईल्स सांगितलेल्या आहेत आणि ह्या ज्या स्टाईल्स तयार होतात त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या स्टाईल्स सांगितल्यात आणि त्यातली एक स्टाईल ही आपली डॉमिनंट असते. बाकीच्या 4 स्टाईल असतातही, पण एक स्टाईल आपली ही डॉमिनंट असते. प्रत्येक नात्यामध्ये एकच स्टाईल असेल असंही नाही, ह्याच्यामध्ये बदल होत जातो. कधी आपण एका स्टाईलमध्ये असतो, कधी दुसऱ्या स्टाईलमध्ये जातो, पण एक आपल्याला प्रामुख्याने ओव्हरऑल आपल्याला एक स्टाईल दिसते. ही जी अटॅचमेंट स्टाईल आहे ही तयार कशी होते ते आधी आपण समजून घेऊ आणि मग त्याचे प्रकार समजून घेऊया. जेव्हा आपण लहान असतो त्यावेळेला, अगदी बाळ जेव्हा जन्माला येतं ना, त्यावेळेला त्याचे जे केअर गिव्हर्स असतात, केअर टेकर्स असतात रादर आपण असं म्हणू, जे त्याची काळजी घेणारे असतात, त्याच्याशी त्या बाळाचं एक नातं तयार होतं आणि हे प्रत्येक मनुष्य प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. ज्या वेळेला प्रेम मिळतं, लगेच अटेन्शन मिळतं, रडलं की त्याच्याकडे बघितलं जातंय, हसलं की बघितलं जात आहे. काय नेमकं अटॅचमेंट तयार होते आहे यावरती, या लहानपणी जन्मलेल्या बाळासोबत त्याची जी काळजी घेणार आहे, प्रामुख्याने आई ही काळजी घेणारी असते किंवा आजी असेल, वडील असतील, जे अगदी जवळची लोक आहेत ती ते काळजी घेणारे असतात. त्याच्यासोबत या बाळाचं बॉन्डिंग कसं तयार होतं, त्याच्याकडे हे कशा पद्धतीने खूप जास्त काळजी घेतायत का, बिलकुलच काळजी घेत नाहीयेत का, यावरती मोठेपणी प्रौढ होताना अटॅचमेंट स्टाईल्स तयार होणार आहे. बाळाला जर का वाटलं की मी रडलं किंवा मला जेव्हा गरज आहे त्यावेळेला माझ्याकडे लक्ष दिलं जात आहे, तर एक सिक्युअर्ड फिलिंग त्या बाळामध्ये तयार होऊन जाते. पण मी रडतोय किंवा माझ्याकडे लक्षच दिलं जात नाहीये, मला जेव्हा पाहिजे तेव्हा माझ्याकडे लक्ष दिलं जात नाही, तर कुठेतरी इनसिक्युरिटीची भावना त्या बाळामध्ये तयार होत असते. काही वेळेला असंही दिसून येतं की त्या बाळाला कळतच नाही की हे मी सिक्युअर आहे का इनसिक्युअर आहे. कारण पालक, जे केअर टेकर्स आहेत, जे केअर गिव्हर्स आहेत, ते काळजी घेणारे जे आहेत ते त्याच्याकडे काही वेळेला अगदी खूपच जास्त त्याची काळजी घेतात आणि काही वेळेला बिलकुलच काळजी घेत नाही. असं फ्लक्च्युएशन होत राहतं. हे जे लहानपणी आईसोबत, वडिलांसोबत किंवा जवळच्या नाते संबंधांसोबतचं जे अटॅचमेंट तयार होतं, त्यातनं एक प्रत्येक व्यक्तीचा एक पॅटर्न तयार होतो अटॅचमेंटचा आणि त्यालाच अटॅचमेंट स्टाईल असं म्हटलेलं आहे. आता त्याचा आणि प्रौढ झाल्यानंतर, अडल्ट झाल्यानंतर आपली जी नाती तयार होतात त्याचा खूप घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे जर का लहानपणी मला वाटत असेल की लोक खूप चांगले आहेत, माझ्या आई वडिलांनी खूप काळजी घेतली, सिक्युअर्ड मला वाटत जर असेल, तर माझ्या नात्यांमध्ये मला सिक्युरिटी दिसून येते. माझ्या मित्रमैत्रिणींसोबत जे नातं मी तयार करते, बघा आपल्याला दिसून येतं की काही वेळेला काही जण खूप छान मैत्री करतात, अगदी घट्ट मैत्री होते आणि ॲब्रप्टलीच ते नाहीसे होऊन जातात. किंवा आपण एका लिमिट पर्यंत आपण हाय हॅलोची मैत्री होते आणि जसं जसं जवळीकता व्हायला लागते मैत्रीची, ते कट करून टाकतात त्या मैत्रीला. काही वेळेला आपल्याला असं दिसतं की आपण खूप घट्ट मैत्रिणी झालेलो आहोत किंवा खूप घट्ट नातं झालेलं आहे, पण त्यातला एक व्यक्ती जो आहे ना, तो असं म्हणतो की नको आता बस झाला, खूप जास्त जवळ यायला लागले, तो लगेचच त्याला अवॉइड करायला लागतो. काही वेळेला भीती वाटायला लागते की खूप जवळ आले हे माझं नातं, आता हे माझ्यापासून हेरवलं जाईल, हे माझ्यापासून दूर जाईल. हे जे सगळं जे वाटणं आहे नात्यांमध्ये ना, ते अटॅचमेंट स्टाईलशी कनेक्टेड आहे आणि म्हणून आपल्याला कळायला पाहिजे की माझी अटॅचमेंट स्टाईल नेमकी काय आहे. एकदा मला कळालं की माझी अटॅचमेंट स्टाईल काय आहे,
तर मला पुढे त्याच्यामध्ये बदल जर का ती त्रासदायक होत असेल तर त्याच्यामध्ये मला बदल करता येतो. कारण महत्वाचं हे आहे की अटॅचमेंट स्टाईल ही बदलता येते. ती काही जन्मतःच नाही, बदल होत जातो. फक्त मला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे आणि ती बदलायची कशी हे मला कळालं पाहिजे. तर हे सगळं अटॅचमेंट स्टाईलशी कनेक्टेड आहे. एकूण अटॅचमेंटच्या 4 स्टाईल्स सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिली स्टाईल जी आहे त्याला सिक्युअर अटॅचमेंट म्हटलेलं आहे. दुसरी जी स्टाईल आहे त्याला म्हटलं अँक्शियस अटॅचमेंट स्टाईल. तिसरी जी आहे त्याला म्हटलंय अवॉइडंट अटॅचमेंट स्टाईल. आणि चौथी जी आहे ती आहे डिसऑर्गनाइज्ड अटॅचमेंट स्टाईल. या 4ही स्टाईलमध्ये प्रत्येक जण एका विशिष्ट पद्धतीने वागताना आपल्याला दिसतो आहे. यामध्ये आपण नेमके कोणत्या स्टाईलमध्ये आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे आणि ते समजण्यासाठी आपल्याला पुढचा भाग नक्की बघावा लागेल. एकदा मला माझ्या अटॅचमेंट स्टाईल कळाल्या की मग मला समोरच्याच्या अटॅचमेंट स्टाईल्स कळतील आणि मग नातं मला अधिक चांगलं करता येणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आवडला असेल जर का व्हिडिओ तर त्याला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्या लोकांना नात्यांमध्ये अडचण वाटते आहे त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.